श्री स्वामी समर्थ. मी नैना, तुमचं माझ्या स्वामी सेविकरी नैना या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज मी तुम्हाला महाशिवरात्रीला शिवपिंडीवरती आपल्याला कोणकोणत्या वस्तूने अभिषेक केला पाहिजे आणि त्या वस्तूंच्या अभिषेकमुळे आपल्याला काय फळ मिळते हे आज मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्र ही 8 मार्च 2024ला आलेली आहे. या दिवशी भगवान महादेव आणि माता पार्वतीचा शुभ विवाह झाला होता. म्हणूनच ही रात्र महाशिवरात्र ही खूपच पावन अशी रात्र मानली जाते. या दिवशी महादेवांची माता पार्वतीची जर तुम्ही विधिवत पूजा केली तर तुमच्या मनातल्या सगळ्या मनोकामना देवांचे देव महादेव नक्कीच पूर्ण करतात. या दिवशी प्रत्येक जण महादेवांना प्रसन्न करण्यासाठी विविध प्रकारच्या सेवा करत असतो. शिवपिंडीवरती विविध प्रकारच्या वस्तू अर्पण करत असतो, अभिषेक करत असतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे की कोणकोणत्या वस्तू शिवपिंडीवरती त्यांचा अभिषेक केल्याने आपल्याला काय काय फळ मिळते. महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येकाने या सगळ्या वस्तूंनी शिवपिंडीवरती अभिषेक जरूर करावा. दुधाचा अभिषेक. बघा, गाईच्या दुधाने जर आपण शिवपिंडीवरती अभिषेक केला तर त्यामुळे संतती प्राप्तीची इच्छा असते ती पूर्ण होते आणि गाईच्या दुधाने अभिषेक करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. उसाचा रस. शिवपिंडीवरती उसाच्या रसाने अभिषेक केल्यामुळे आर्थिक अडचणी आपल्या कमी होतात, संपत्तीमध्ये वाढ होते. मोहरीचं तेल. शिवपिंडीवर मोहरीच्या तेलाने जर अभिषेक केला तर शत्रूंपासून मुक्ती मिळते. मधाणे अभिषेक. शिवपिंडीवर आपण मधाणे अभिषेक केला तर बघा आपली आध्यात्मिक प्रगती होते. दहीने अभिषेक. शिवपिंडीवरती जर आपण दहीने अभिषेक केला तर आपल्या आयुष्यामध्ये परिपक्वता येते आणि आपल्या मार्गात येणारे सगळे अडथळे हे दूर होतात. त्याच प्रकारे आहे गंगाजल. शिवपिंडीवरती जेव्हा आपण गंगाजलने अभिषेक करतो त्यावेळी आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते, म्हणजे मृत्यूनंतर आपल्याला मोक्ष मिळतो. पंचामृतने अभिषेक. शिवपिंडीवरती आपण पंचामृतने अभिषेक केला तर बघा आपल्याला काय फळ मिळतं, तर आपले जे इच्छित परिणाम आपल्याला प्राप्त होतो. आरोग्य आपलं व्यवस्थित राहावं म्हणून तुपाने आपल्याला अभिषेक करायचा आहे. आणि शेवटी पुन्हा आहे जल अभिषेक. जल अभिषेक हे अत्यंत शुभ मानलं जातं. जल अभिषेक केल्यामुळे आपल्या मनातल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आणि महादेवांना जल अभिषेक हा अत्यंत प्रिय आहे. म्हणून बघा, तुम्ही कोणत्याही तुम्हाला कोणतीही वस्तू नाही मिळाली, तुम्ही कशानेही अभिषेक केला नाही तर फक्त तुम्ही जल अभिषेक जरी केला तरीही महादेव हे प्रसन्न होतात आणि महादेव तुमच्या मनातल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतात. आता बघा, दुधाने जेव्हा आपण अभिषेक करतो त्यावेळी आपल्याला कच्चं दूधच आपल्याला वापरायचं आहे. तुम्ही दूध गरम केलं आणि ते थंड केलं आणि त्याचा अभिषेक जेव्हा तुम्ही करणार ते योग्य नाही आहे. त्यामुळे जेव्हाही तुम्ही दुधाने अभिषेक करणार असाल तर तुम्हाला कच्चं दूधच घ्यायचं आहे. तुम्हाला दूध गरम करून थंड केलेलं ते दूध तुम्हाला वापरायचं नाही आहे. अशा प्रकारे विधिवत तुम्ही महादेवांची पूजा केलीत आणि विधिवत तुम्ही अभिषेक केला तर महादेव तुमच्या मनातल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतील. महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.